मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतात. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्त्वाच्या आणि शिक्षाप्रद विषयाला. इतिहासाचा अभ्यास करताना आर्य आणि अनार्यांच्या सांस्कृतिक संघर्षाचा विचार केल्याशिवाय भारतीय संस्कृतीचा उगम आणि विकास समजणे कठीण आहे. मनुस्मृतीवर नवा प्रकाश या मो. देशमुख यांच्या ग्रंथाच्या आधारे आज आपण आर्यांचा सप्त सिंधू प्रदेशातील प्रवेश, त्यांच्या प्रथा परंपरा आणि अनार्य बहुजन संस्कृतीसोबत झालेला संघर्ष यांचा वेध घेणार आहोत. आर्यांचे मूळ स्थान नेमके कुठे होते, त्यांनी सप्त सिंधू प्रदेशात का आणि कसे प्रवेश केले, आर्य गोभक्षक होते असा दावा कोणत्या ऐतिहासिक पुराव्यांवर आधारित आहे, शिवपरंपरा, नागपरंपरा आणि सिंधू संस्कृती यांचा परस्पर संबंध काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपासून ते भारतरत्न महामहोपाध्याय काणे यांच्या धर्मशास्त्राच्या मते, तसेच मो. देशमुख यांच्या संशोधनावर आधारित प्रकरण दुसऱ्यावर आधारित काही महत्त्वाचे निष्कर्ष आजच्या या व्हिडिओमध्ये मांडले जातील. चला इतिहासाच्या या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया. प्रकरण दुसरे, आर्यभटांचा सप्त सिंधू प्रदेशात प्रवेश. यामध्ये लेखकांचे विचार काय मांडतात ते पहा. आर्यांच्या मूळ स्थानाबाबत विद्वानात मतभेद आहेत. आर्यांचे मूळ स्थान मध्य आशिया, इराणच्या उत्तरेस व कास्पियन समुद्राच्या पूर्वेस होते असे इतिहासकार रोड मॅक्समुल्लर यांचे मत आहे, तर टिळक उत्तर ध्रुव प्रदेश असल्याचे मत मांडतात. संशोधक गाइल्स डॅन्यूब नदीचे खोरे सांगतात, तर प्राध्यापक मायर्स ते दक्षिण रशिया असे प्रतिपादन करतात. परंतु भारत प्रवेशापूर्वी आर्यांच्या काही शाखा इराकच्या प्रदेशात अनेक शतकांपासून स्थिरावल्या होत्या असे सारेच मान्य करतात. वाढती लोकसंख्या, पशुपालनासाठी सुपीक गवताळ प्रदेशाची गरज, आपसी संघर्ष, प्रतिकूल होत असलेला निसर्ग या व अन्य कारणांमुळे इराण इराकच्या भूप्रदेशात राहणाऱ्या व अर्धनागरी जीवन जगणाऱ्या काही आर्य टोळ्यांनी इसवी सन पूर्व 1500चे सुमारास सप्तसिंधू प्रदेशात प्रवेश केला. भटके व कष्टाचे जीवन जगणारे लोक जास्त काटक प्राप्त परिस्थितीशी जुळून घेणारे असतात. त्याचप्रमाणे आर्य ब्राह्मणांजवळ जलद हालचालीसाठी घोडे असल्याने पशूंच्या कळपाच्या जलद हालचालींनी लांबवर मजल मारणे सहज शक्य होते. सप्तसिंधू प्रदेशातील लोकांकडे मात्र अश्वांचा अभाव होता. इंडो इराणियन आर्य ब्राह्मणांनी आपल्यासोबत आपली इंडो इराणियन संस्कृतीही आणली. सुरुवातीला अजिजीने मिनतवारी करून मर्जी संपादन करून काही टोळ्या सप्तसिंधू प्रदेशात स्थिरावल्या. भरभराटीस आल्या. काही दशकांपूर्वी काठेवाडातून विदर्भ खानदेश भागात गायींचे कळप घेऊन काठेवाडी लोक आले होते. गावोगावात फिरत गायींचे कळप चारत रानावनात ओसाड उजाड जागेवर उघड्यावर राहत होते. आज त्यांनी अनेक गावात घरे बांधलेली आहेत, शेतजमिनी विकत घेतल्या आहेत. सुरुवातीला अगदी विनम्र असणारे काही काठेवाडी आता वन खात्याला न जुमानता राखीव जंगलात शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात जनावरे चारतात. अवैध लाकूड कटाई करून विक्री करतात. प्रसंगी मारहाण करण्या इतपत निर्ढावलेले दिसून येतात. असाच प्रकार आर्यांच्याही बाबतीत सप्तसिंधू प्रदेशात प्रवेश करताना घडला. सप्तसिंधू प्रदेशात स्थिरावताना व नवनवे भूप्रदेश आक्रमित करताना अनेक संघर्ष सुरू राहिले. ऋग्वेदातून तसेच अनेक पुराण ग्रंथातून या संघर्षाचे इतिहासाची काहीशी कल्पना येते. अनेक भूभागांवर आर्य ब्राह्मणांनी आपले स्वामित्व प्रस्थापित केले तरी सांस्कृतिक संघर्ष सुरूच राहिला. परंतु अनेक वर्षाच्या अनुभवांती आर्य ब्राह्मणांनी येथील सिंधू संस्कृती, शिवसंस्कृती, नाग व पिशाची अशा स्थानिक संस्कृतीतील लोकमान्य अशा प्रथा, परंपरा, उपासना, दैवते स्वीकारली. त्या आपल्याच असल्याचा बनाव केला. त्यानुसार साहित्य निर्मिती केली व असे ब्राह्मणी साहित्य मूळ भारतीय लोकांच्या माथी मारले. तरीही आर्य ब्राह्मण येथील विविध मूळ भारतीय संस्कृतीस पूर्णपणे नष्ट करू शकले नाहीत. आजही भारतीय निरनिराळ्या प्रांतात वैदिक ब्राह्मण धर्मात नसलेल्या अनेक देवदेवतांचे उत्सव
यात्रा होतात, वेगवेगळ्या प्रथा परंपरा पाळण्यात येतात, हे त्याचे द्योतक आहे. भारतात आलेल्या आर्य ब्राह्मण टोळ्यातही सारखेपणा नव्हता. त्यांच्यात ऋग्वेदी व अथर्ववेदी असे 2 गट होते. ऋग्वेदी आर्यांचा यज्ञावर विश्वास होता, तर अथर्ववेदी आर्यांचा यातुविद्येवर म्हणजेच जादूटोणा यावर विश्वास होता. त्यांच्या पौराणिक कथाही वेगवेगळ्या होत्या. ऋग्वेदी आर्यांचा जलप्रलयाच्या कथेवर आणि मनूपासून त्यांची उत्पत्ती झाल्याच्या कथेवर विश्वास होता, तर अथर्ववेदी आर्य ब्राह्मण त्यांची उत्पत्ती प्रजापती ब्रह्मपासून झाल्याचे समजत असत. त्यांच्या साहित्याचा विकासही वेगळ्या दिशांनी झाला. ऋग्वेदी आर्य ब्राह्मणांनी ब्राह्मणे, सूत्रग्रंथ, आरण्यके ही रचली, तर अथर्ववेदी ब्राह्मणांनी उपनिषदे, पुराणे रचली. आर्यभट गोभक्षक होते असं लेखक प्रतिपादित करतात. भारतात आलेले इंडो इराणियन वंशाचे भटब्राह्मण हे मांसाहारीच असून मोठ्या प्रमाणात गोमांस भक्षकही होते. भारतरत्न महामहोपाध्याय काणे यांच्या धर्मशास्त्र विचार या ग्रंथात नमूद करतात, वेदकाळात गायीला पवित्र मानण्यात येत नव्हते असे नाही, ती पवित्र असल्यामुळेच तिचे मांस भक्षण करावे अशी वाजसनेही संहितेची आज्ञा आहे. पृष्ठ 180 येथून हे घेतलं आहे. ऋग्वेदामध्ये गायीसाठी अहंत्य, ठार मारण्यास अयोग्य असे विशेषण वापरले आहे. यावरून सनातनी हिंदूंनी हुरळून जाण्याचे कारण नाही, कारण गायीला अहंत्य असे विशेषण वापरण्यामागचा उद्देशच हा आहे की वेदकाळात आर्य ब्राह्मण मोठ्या प्रमाणावर खाण्यासाठी गायींची हत्या करीत असत. त्यामुळे गोवंश वृद्धीवरच संकट आल्याने या हत्यांना लगाम बसावा म्हणून तिचा अहंत्य संबोधून तिच्या अनाठायी हत्येवर धार्मिक बंधन लादण्याचा फक्त प्रयत्न केलेला आहे. आर्यभटांच्या या गायीखाऊ प्रवृत्तीचा तत्कालीन भारतीय समाजामध्ये इतकी हतबलता आणि तिटकारा निर्माण झाला होता की 5000 वर्षांनंतर सुद्धा तो बहुजनात झिरपत राहिला व लग्न होऊन सासरी गेलेल्या कन्येच्या दुर्दैवी जुलमी भोगाच्या स्वरूपात बामणाने दिल्ली गाय आणि तिची आशा काय या वैदर्भी म्हणीच्या रूपात व्यक्त झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्पृश्य मूळचे कोण आणि ते अस्पृश्य कसे झाले या ग्रंथात नमूद करतात की ऋग्वेद काळातील आर्य खाण्यासाठी गायींची हत्या करीत होते. हे खुद्द ऋग्वेदावरून चक्कपणे स्पष्ट होते. मंडळ 10:86:14 इंद्र म्हणतो ते एकासाठी 15 + 20 बैल शिजवतात. ऋग्वेदातच आणखी नमूद केले आहे की अग्निदेवतेसाठी घोडे, बैल, सांड, वांझ, गाई आणि बकऱ्यांचा बळी दिला. मंडळ 10:91:14 तसेच ऋग्वेदाच्या 10व्या मंडळातील सूक्त 72 मधील रुच्यांवरून दिसून येते की गायी तलवारीने किंवा कुऱ्हाडीने मारण्यात येत असत. यावरून आर्य ब्राह्मण हे गायीसारख्या शांत सोज्वळ प्राण्याचीही किती क्रूरपणे हत्या करीत हे दिसून येते व ते किती अमानुष होते याचाही अंदाज बांधता येतो. पशूंच्याच बाबतीत ते क्रूर होते असे नाही, तर मनुष्यांच्या बाबतीतही त्यांचे क्रूर तीळ मात्र कमी होताना दिसत नाही. ध्यानस्थ बापाचे गळ्यात क्षत्रिय राजाने मेलेला साप टाकला एवढ्या कारणावरून 21 वेळा पृथ्वीवरून क्षत्रिय नष्ट करण्याच्या किंवा करणाऱ्या परशुराम या ब्राह्मणाने क्षत्रियांचा वंश वाढू नये म्हणून स्त्रियांच्या पोटातील गर्भाचीही हत्या केल्याचे त्यांच्याच परशुराम पुराण कथेवरून दिसून येते. ही बाखड कथा असली तरी ती रचणाऱ्या व क्रूर कर्मा परशुरामास दैवत्व बहाल करणाऱ्या क्रूर ब्राह्मणांची क्षत्रियांप्रती किती द्वेषाची, घृणेची, सुडाची भावना होती हे स्पष्ट झाल्याशिवाय राहत नाही. व तत्कालीन क्षत्रिय म्हणजे आजच्या लढाऊ ओबीसी जाती होय हे या निमित्ताने समजून घेतले पाहिजे. एवढे घृणित कृत्य करणाऱ्या परशुरामाच्या आजकाल ब्राह्मण वर्गांमध्ये मोठ्या प्रमाणात जयंत्या साजऱ्या होतात, मोठमोठ्या मिरवणुका निघतात आणि अनेक बहुजन कुठलाही विरोध न करता या मिरवणुकीत सहभागी होतात. हे बहुजनांच्या अज्ञानाचे प्रतीक समजावे की भयाडपणाचे असे लेखक नमूद करतात. तैत्तिरीय ब्राह्मण या ब्राह्मण ग्रंथात पुत्र कामेष्टी यज्ञ करतानाचे वर्णनात पुशानसाठी काळी गाय, रुद्रासाठी लाल गाय याप्रमाणे निवड करण्याची सूचना केली आहे. आर्य ब्राह्मणांचा रुद्र व अनार्य बहुजनांचा शिव
वेगळे आहेत. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोशात याबाबत विस्तृतपणे दुजोरा दिलेला आहे. आर्यभटांचा रुद्र हा गोभक्षक आहे, तर अनार्यांचा शिव शंभू शंकर महादेव हा गोरक्षक आहे. ऋग्वेद प्रथम मंडल सूक्त 114 मधील मंत्र 10 मध्ये अशी प्रार्थना आहे, हे वीरनाशक रुद्रा, गोहनन आणि मनुष्य हनन करण्याचे साधन असलेले तुझे शस्त्र आमच्यापासून दूर राहो. या मंत्रात रुद्र गृहहत्या करीत असल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. परंतु बहुजन हिंदूंचा शिव गोपालक आहे, कारण तो या मातीतला आहे. म्हणूनच त्याचे वाहनही मातीशीच जोडलेला नंदी आहे. पुढे आर्य अनार्य संस्कृती संकर संक्रमण काळात शिवशंभूचे अनार्यातील लोकप्रियतेचे आढळस्थान पाहून आर्यभटांनी त्यांच्या रुद्रास शिवशंभूत सामावून घेतले व रुद्र हाच शिव आहे व शिव हाच रुद्र आहे अशी भाकड पुराणे रचणे सुरू केले. तेव्हा शिवशंकरास रुद्र हे नाव लावणे व शिवाचे अभिषेकास रुद्राभिषेक संबोधणे सर्वथा चुकीचे असूनही आपण अज्ञानामुळे रुद्राभिषेक विधी करतो. तैत्तिरीय ब्राह्मण या वैदिक ग्रंथातच पंचशारदीय सेवा यज्ञाचा निर्देश आला असून त्यात 17 वशिंडरहित खुज्या गोऱ्ह्यांचा म्हणजेच कोवळ्या वयाचे गोऱ्हे व 3 वर्षाच्या आतील वयाच्या कालवडीचा बळी द्यावा असे सांगितले आहे. पृष्ठ 102 इथेही नोंद आहे. ह्यूसूत्र या वैदिक ग्रंथातील ऋचा 1:9:22 नुसार मधुपर्क मासाशिवाय होऊच शकत नाही असे वेदांचे म्हणणे असून गाईला त्यात मुभा द्यायची असल्यास बोकडाचे मासाचा मधुपर्क करावा. अश्वलायन गृह्यसूत्रात सुद्धा ना गोमासो मधुपर्क भवती असे स्पष्ट नमूद असल्याचे सिद्धेश्वर शास्त्री चित्राव म्हणतात. दैनिक पुण्यनगरी 20-3-2016 तारा भवाळकर यांच्या लेखात हे नमूद आहे. पाहुण्यांच्या सत्कारासाठी गाय कापण्याची प्रथा इतक्या थराला पोहोचली होती की पाहुण्याला गोघणं म्हणजे गाय मारे असे म्हणण्यात येत असे. गायीची कत्तल टाळण्यासाठी आपस्तंभ गुह्यसूत्राने 1:24-25 असे सुचविले आहे की घरी पाहुणा आला असेल तेव्हा गायीला मोकाट सोडून द्यावे व या गो मासाची मेजवानी देणाऱ्या नियमाची टाळाटाळ करावी. पृष्ठ 103 अस्पृश्य मूळचे कोण यात अशी नोंद आहे. शतपथ ब्राह्मण व आपस्तंभ धर्मसूत्रामध्ये गोहत्या विरोधी व गोमांस भक्षण विरोधी जो भाग आला आहे तो केवळ गोहत्येच्या अतिरेकाला आळा बसावा म्हणून उपदेशपर असून प्रतिबंध घालणारा नाही असे आपले मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नोंदून धर्माच्या नावावर ब्राह्मणांनी असंख्य गायींची कत्तल केली असे नमूद करतात. तर सुप्रसिद्ध इतिहासकार प्राध्यापक महम्मद देशमुख आपल्या इतिहासात ग्रंथात मोगल काळापासून आजपर्यंत मुसलमानांनी जेवढ्या गायी कापून खाल्ल्या नसतील त्यापेक्षा जास्त गायी ब्राह्मणांनी वेदपुराण काळात कापून खाल्ल्याचे नमूद करतात. मनुस्मृतीत सुद्धा मनूने गोमांस भक्षणास विरोध केल्याचे आढळत नाही. एका जबड्यात दात असणाऱ्या प्राण्यांपैकी उंट सोडून बाकीचे पशुभक्ष आहेत असे अध्याय 5 मधील ऋचा 18 मध्ये नोंदवितो. परंतु गायीचेही एकाच जबड्यात दात असूनही या रुचेत गायीचा उल्लेख करीत नाही. या विवेचनावरून रुचेवरून आर्य ब्राह्मणांच्या स्थलांतराच्या काळातील त्यांचा मुक्काम इराण अरबस्थानासारख्या वाळवंटी प्रदेशात अनेक शतके असावा. वाळवंटी प्रदेशात जलद प्रवासास उपयुक्त असलेला, गायींच्या तुलनेत जास्त दूध देणारा, पाण्याची दुर्भिक्ष सहन करणारा, शांत व माणसाळण्यास सुलभ असा उंट हा प्राणी आर्य ब्राह्मणांना गायींपेक्षा उपयुक्त व महत्त्वाचा वाटल्यानेच त्यांनी उंटाची हत्येस प्रतिबंध करणारा नियम केला. परंपरेने चालत आलेली ही ऋचा भटांच्या भारत प्रवेशानंतरही तशीच चालत राहिल्याने मनुस्मृतीची संहिता तयार करणाऱ्या भृगु कुलातील एखाद्या निर्बुद्ध ब्राह्मणाने तशीच्या तशी संकलित करून ब्राह्मणांना गोमांस निषिद्ध नव्हते असा पुरावा नोंदवून ठेवला. मित्रांनो, अशा प्रकारचे हे विचार लेखकांनी प्रकरण 2 मध्ये
मांडलेले आहेत. मित्रांनो, मनुस्मृतीवर नवा प्रकाश या ग्रंथाच्या अभ्यासातून आपण आर्य अनार्य सांस्कृतिक संघर्ष, सप्तसिंधू प्रदेशातील आर्यांचा प्रवेश, गोभक्षक आर्यांच्या प्रथा, शिवसंस्कृती, नागपरंपरा आणि भारतीय इतिहासातील महत्त्वाचे पैलू समजून घेतले. मोम देशमुख यांच्या संशोधनातून आपल्या इतिहासाच्या अनोख्या बाजू उजेडात आल्या आहेत. अशा अभ्यासामुळे आपण आपल्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मुळांचा अधिक सखोल विचार करू शकतो. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.